माजी मुख्यमंत्री हे माजी झाल्यापासून त्यांना प्रभू श्रीराम आठवले आणि म्हणून त्यांचा फार फार आभार. आणि त्यांची ही गत, त्यांनी ते प्रभू श्रीरामांना विसरले होते म्हणून त्यांची ही गत झाली, त्यांच्या पक्षाची ही गत झाली. आता ते परत प्रभू श्रीरामांच्या चरणी आले म्हणून त्यांना मला वाटतं की प्रभू श्रीराम सुबुद्धी देऊ, त्यांना आशीर्वाद देऊ. संविधान चौकात कोण येते मला नाही माहिती, तुम्ही लोक येतात. मी रोज जातो संविधान चौकात. कशाची? कशाचा प्रोटेस्ट आहे? असं आहे की युपीए सरकारमध्ये 28व्या पेपर लीक झाले, 28व्या. आणि त्यावेळेस त्या सगळ्या जितकेही त्या ज्या लूपहोल्स होते ते सगळ्या सुधारण्याचं काम एनडीए सरकारने केलं, मोदी सरकारने केलं. त्यानंतर एक पेपर लीक झाली, निश्चितच ते चुकीचं झालं, ते आपण निश्चितच सुधारू. पण त्या प्रकारचं जे मोठ्या प्रमाणात जे आज सगळं जे आंदोलन होत आहे हे विदेशी फंडातनं हा सगळा चालू आहे, खेळ सुरू आहे. त्याची परीक्षा नीटचं पेपर लीक झाला, ती तुरंत रद्द करण्यात आली. त्याच्यानंतर ताबडतोब दुसरी परीक्षा घेण्यात आली, ती दुसरी परीक्षा सुरळीत झाली आणि त्यानंतर सगळं ते प्रोसेस पूर्ण चालू झालं, रितसर सुरू आहे. आता तो कुठेही मुद्दा राहिलेला नाही आहे. पण काही अर्बन नक्षल प्रकारचे जे लोक आहेत, जे काही अल्पसंतुष्ट लोक आहेत, अल्पसंतुष्टपेक्षा विघ्नसंतुष्ट जे लोक आहेत, काही विदेशी ताकदांचाही याच्यात मोठ्या प्रमाणात सहभाग आहे, काही अनेक फॉरेन फंड या माध्यमातून येत आहे. आता अमेरिकेमध्ये राहणाऱ्या कोणत्या व्यक्तीला, अमेरिकेमध्ये शिकणाऱ्या व्यक्तीला इच्छा नीटचे पेपर फुटीचा एवढं का पुरका येऊन राहिला? तर निश्चितच बाहेरच्या ज्या शक्ती आहेत, जे हे जिल्हा आज ज्या प्रकारे आपला देश पुढे चालला आहे, ज्या प्रकारे आपला देश स्वावलंबी होऊन राहिला, ज्या प्रकारे मेक इन इंडिया मोठ्या प्रमाणात आपल्या देशात सुरू आहे, ज्या प्रकारे आपला देश सगळ्या क्षेत्रामध्ये एक अग्रेसर होत आहे, पुढे जात आहे, आणि ज्या प्रकारे आपल्या देशाच्या ज्याही धोरणं आहेत, विकासाचे जे धोरणं आहे, इम्पोर्टचे धोरणं आहे, इंटरनॅशनल पॉलिसीज आहे, ज्या प्रकारे आपण काम करतोय, तर अनेक लोक, अनेक देश याला जळतात आहे. आणि म्हणून या प्रकारच्या लोकांना फंड करण्याचं काम ते करतात आहे. आधी श्रीलंकामध्ये केलं, त्यानंतर बांगलादेशमध्ये केलं, त्यानंतर नेपाळमध्ये केलं, आणि कुठेतरी राजकीय व्यवस्था उद्ध्वस्त करून तिथे या प्रकारचं एक अस्थिर सरकार आणणे आणि अस्थिरता त्या देशामध्ये पसरून कुठेतरी अराजकता पसरवण्याचं काम या प्रकारचे संघटना करतात आहे. मुख्यमंत्री हे माजी झाल्यापासून त्यांना प्रभू श्रीराम आठवले आणि म्हणून त्यांचा फार फार आभार. आणि त्यांची ही गत, त्यांनी ते प्रभू श्रीरामांना विसरले होते म्हणून त्यांची ही गत झाली, त्यांच्या पक्षाची ही गत झाली. आता ते परत प्रभू श्रीरामांच्या चरणी आले म्हणून त्यांना मला वाटतं की प्रभू श्रीराम सुबुद्धी देऊ, त्यांना आशीर्वाद देऊ. आणि संविधान चौकात तो निश्चित कारवाई केली जाईल. साहेबांना जाऊन पवार साहेब केले आहेत, त्यावर राज ठाकरे म्हणाले की जंतर मंतर अशी मोठी टीका केली आहे. राज ठाकरे जी हे कधीच कोणत्याही पदावर निवडून आले नाही. त्यांच्या पक्षाचंही कोणीही आतापर्यंत खासदार, आमदार सोडा नगरसेवक निवडून आले नाही. आणि म्हणून त्यांना या ज्या विधिमंडळ किंवा पार्लमेंटचं जे कामकाज असतं हे सगळ्या पक्षांचं मिळून ते कामकाज असतं. कोणत्या सत्ता पक्षाचं नुसतं कामकाज ते नसतं. ते कामकाज करण्याची जबाबदारी, सगळे बिलं पास करण्याची जबाबदारी, सगळे आयुध वापरण्याची जबाबदारी हे सगळ्या दोन्ही पक्षाचं सामूहिक जबाबदारी असते. आणि म्हणून ती सामूहिक जबाबदारी पार करताना एका दुसऱ्यांची भेट घेण्याची आवश्यकता असते, चर्चा, अनेक विषयांवर चर्चा करण्याची आवश्यकता असते. आणि म्हणूनच पवारसाहेब ला भेटले, PM साहेबांना भेटले, पंतप्रधान साहेबांना भेटले. या प्रकारचं अनेक लोक, उद्धव साहेब सुद्धा माननीय फडणवीस साहेबांना भेटत असतात, त्यांच्या पक्षाचे अनेक आमदार भेटत असतात. आणि म्हणून ही एक रीती परंपरा अनेक वर्षानुवर्ष ही राहिलेली आहे. आणि काही सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष एका दुसऱ्यासोबत भेटले नाही पाहिजे असा काही कुठे नियम आहे काय, कायदा आहे काय? तर मला असं वाटतं राज ठाकरेजींचं कधीच कोणी निवडून आला नाही म्हणून त्यांना या सगळ्या विधिमंडळाचा कामकाज किंवा पार्लमेंटच्या कामकाजाबद्दल त्यांना माहिती नाही.